Students, today we study the synthetic division method from topic polynomials. If the divisor is in the form of x plus a or x minus a whose degree is 1, then we use this synthetic division method. Now study the practice at 3.3. Question is, divide the polynomial by synthetic method and write the quotient and remainder. आता या क्वेश्चनमध्ये लिनियर मेथडचा उल्लेख आहे, पण चालू वर्षी तो लिनियर मेथड अभ्यासक्रमातून कमी करण्यात आलेले आहे. त्यामुळे फक्त आपण जे फॉर एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल पहिली 4 एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल 5 आणि 7 सुद्धा कमी केलेलं आहे. सो वी टेक फर्स्ट एक्झाम्पल फ्रॉम दिस सिंथेटिक डिव्हिजन मेथड. 2m स्क्वेअर minus 3m plus 10 divided by m minus 5. So dividend is 2m square minus 3m plus 10. First, arrange this dividend in a standard form, then write in coefficient form. ऑर्डर देताना स्टँडर्ड फॉर्म आहेच. घातांकाच्या डिग्रीच्या डिसेंडिंग ऑर्डरची मांडणी करायची आहे. 2, 1, 0 डिग्री आहे. सो राईट दिस पॉलिनॉमियल फॉर्म, कोएफिशिएंट फॉर्म. द कोएफिशिएंट फॉर्म इज coefficient form 2, -3 and 10. Then divisor is another coefficient form. Then divisor equal to m minus 5. So take the opposite of minus 5, which is equal to 5. या minus 5 चा विरुद्ध संख्या घ्यायची, प्लस 5 येते. ते डिव्हाइड आपल्याला मिळाला आहे तर प्लस 5. सो राईट दिस एक्झाम्पल इन दिस फॉर्म. This is the symbol of this synthetic division method. First write the coefficients 2, -3 and 10. And divisor is 5. Write divisor in this LHS of this line. So write फर्स्ट कोएफिशिएंट ॲज इट इज. पहिला जो कोएफिशिएंट आहे तो जसा तसा लिहून घ्या. 2/2 आपण म्हणतो. त्याला मल्टिप्लाय बाय दिस 2 × 5. 2 × 5 10. राईट 10 इन सेकंड रो. हे जे आडवे त्याला आपण रो म्हणणार आहे, उभे त्याला आपण कॉलम म्हणतो, सेकंड रो. सो -3 + 10. द सबट्रॅक्शन इज +7. Then 7 × 5 multiply by 7 × 5, 35. Write 35 in second row and below of this 10. 10च्या खाली घ्या. हे प्लस आहेत ॲडिशन होईल. Addition is 45. Here the in third row, या तिसऱ्या रो मध्ये लास्ट जो नंबर आहे तो इथं रिमाइंडर येते. आणि हे जे दोन जे कोएफिशिएंट आहेत
तो येतो कोएशियंट येतो. देअरफॉर कोएशियंट इज इक्वल टू 2,7. आता इथं दोनच कोएफिशियंट आहेत, त्यातून एक वजा करा म्हणजे एक राहील. टेक व्हेरिएबल यम, जे काही व्हेरिएबल असेल एम ते घ्या. सो 2m इंडेक्स त्याचा 1 एंड आहे प्लस 7. हा मिळाला आपल्याला कोएफिशियंट. कसा मिळाला बघा, जे 2 आणि 7 हे दोन अंक आपल्याला आहेत, या दोनमधून एक वजा केली म्हणजे एक राहील, डिग्री 1 येईल. 2 पहिला जो कोएफिशियंट आहे राईट ॲज इट इज 2m + 1 लिहायची काही गरज नाही, प्लस 7 हा झाला कोएफिशियंट. अँड लास्ट वन इज द रिमाइंडर इज इक्वल टू 45. शेवटी जो असतो तो रिमाइंडर असतो. सो रिमाइंडर इज 45 अँड कोएफिशियंट इज 2m + 7. Then take next example. Next example, y³ - 216 divided by y - 6. So dividend is equal to y³ - 216. So write dividend in coefficient form. Before this coefficient form, first write in standard form. Write the missing term y³. तर पॉवर 3 ची टर्म आहे, त्यानंतर इथं पॉवर 0 टर्म आहे, म्हणजे पॉवर 2 आणि पॉवर 1 मिसिंग टर्म आहेत. सो टेक कोएफिशियंट 0 अँड राईट दिस मिसिंग टर्म अँड देन राईट 216. y³ + 0y² + 0y - 216. So coefficient is equal to coefficient form. So here coefficient 1 0 0 equal to 216. हा झाला coefficient form of this dividend. Then write the divisor. Divisor is y - 6 आहे. The opposite of this -6 is +6. So 6. और असं सोडवून घ्या y - 6, y is equal to 6. सो 6 घ्या. Divisor is 6. Write this coefficient form and this in this synthetic division सिम्बॉल मधले चिन्ह आहे त्याचं. राईट कोएफिशियंट 1 0 0 -216. लिहिताना थोडंसं अंतर घेऊन लिहा कोएफिशियंट. देन टेक डिवायझर 6. सो राईट फर्स्ट कोएफिशियंट ॲज इट इज. फर्स्ट कॉलममधला जो अंक आहे तो तसाच लिहून घ्यायचा. देन मल्टिप्लाय 1/6. 6 × 1 6. 6 × 1 6. 0 + 6 6 येईल इथं. 6 × 6 36. 0 + 36 36. Then multiply by 36 × 6. 36 × 6 6 × 6 36. Round number 3. Round number 3. 6 × 3 18 + 3 21. 216. Here -216 + 216. Here 0 ± 0 येतं. This is the last जो येतो तो रिमाइंडर येतो. सो राईट द कोएफिशियंट. कोएफिशियंट लिहायचा आहे. कोएफिशियंट is equal to 1 6 36.
आता इथं बघा 3 कोएफिशियंट येते, 3 आहे तिथं, त्याच्यातून एक वजा करा 2. सो इन दिस एक्झाम्पल द व्हेरिएबल इज वाय, तर वाय आहे. सो आता तुम्ही जो कोएफिशियंटचे जे फर्स्ट टर्म येणार आहे त्याचा इंडेक्स आहे तो 2 येणार आहे. सो 1y² आपण 1 लिहित नाही, राईट y² प्लस 6y प्लस 36. दिस इज द कोएफिशियंट आलेला आहे. कोएफिशियंट y² प्लस 6y प्लस 36 ला कोएफिशियंट. देन राईट द रिमाइंडर. रिमाइंडर इज इक्वल टू 0. हा आहे तो रिमाइंडर आहे. रिमाइंडर इक्वल टू 0. So here we complete practice at 3.3.